नमस्कार मंडळी. मी प्रवीण पुजारी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज एका विशेष मुशायऱ्यामध्ये गझल प्रावीण्य परिवार आता सर्वांना ज्ञात आहेच. ही मराठी गझलेच्या प्रेमासाठी आणि मंत्रयुक्त आणि तंत्रशुद्ध अशी मराठी गझल सर्वदूर पोहोचावी, लिहिली जावी, त्याचा आनंद सर्वांना मिळावा यासाठी कायम झटत राहणारा हा परिवार आहे. परिवारातला प्रत्येक जण मराठी गझल आत्मसात करण्यासाठी जितका धडपडतो तितकंच त्या मराठी गझलेवरती नितांत प्रेमही करतो. आणि त्या प्रत्येकाच्या लिखाणातून, वागण्यातून, बोलण्यातून हे सतत जाणवत राहत. याच अशा सुंदर अशा परिवाराचा आज 5वा वर्धापन दिन आहे. खरं तर 5 वर्ष बघता बघता कशी गेलीत कळलंही नाहीये. पण या 5 वर्षात तशी गझलेच्या क्षेत्राच्या मानानं बघायला गेलं तर खूप कमी वर्ष आहे. पण या 5 वर्षात या परिवारानं खूप मोठी मजल मारली असं म्हणायला हरकत नाही. गझल आणि मजल दोन्ही मारले असं म्हणायला हरकत नाही. कारण या 5 वर्षात अतिशय उत्कृष्ट असे उपक्रम हे परिवार चालवत आलाय. अगदी विनामूल्य कार्यशाळेपासून कार्यशाळेमध्ये जवळपास हजाराच्या वरती लोकांना मराठी गझलेचं तंत्रशुद्ध ज्ञान देण्याचं काम या परिवारानं केलंय. त्यासोबतच नवीन नवीन उपक्रम घेऊन लिहित्या हातांना बळ देण्याचं काम केलंय. फक्त गझल असं नाही तर दर्जेदार गझल होण्यासाठी एक एक शेर सुद्धा किती महत्वाचा आहे यासाठी एक शेर स्पर्धासारखं एक आगळं वेगळं आयोजन हे परिवार करत असतो. फक्त गझल लिहिणं एवढंच काम आहे का, तर अजिबात नाही. ती गझल सादर कशी करावी, त्यामध्ये काय असायला पाहिजे यासाठी सादरीकरणाचे उपक्रम घेतले जातात. आणि आपण लिहिलेला शेर दुसरा एखादा वाचत असतो, ऐकत असतो, त्यावेळी त्याला नेमकं कसं वाटतं हे आपल्या स्वतःला कळलं पाहिजे. आणि ती दृष्टी लाभण्यासाठी म्हणून रसग्रहण सारखा देखील उपक्रम हा परिवार अविरत घेत आला ह्या 5 वर्ष. म्हणजे गझलेच्या सर्व अंगांना व्यवस्थित पोहोचून त्या प्रत्येक गोष्ट आत्मसात अतिशय चांगल्या पद्धतीनं करण्याचा प्रामाणिक प्रयत्न हा परिवार प्रत्येक दिवसा गणित करतो आहे. आणि तो अविरत हा यज्ञ चाललेला जो आहे तो या परिवारातल्या प्रत्येकानं स्वतःचा तो माझा यज्ञ आहे असं समजूनच त्यामध्ये ते आहुती आपल्या आपल्या परीनं देत राहतात. ही आहुती अतिशय दर्जेदार गझलेची, दर्जेदार लिखाणाची, दर्जेदार खयालांची तर आहेच, पण त्यासोबतच कुठेही मंत्राची आणि तंत्राची तडजोड न करता आहे. कारण हल्ली आपण बघतोय बऱ्याच ठिकाणी की त्यातला आशय बघा, या नावाखाली तंत्राला अक्षर तिलांजली दिली जाते. शब्द मी हा मुद्दाम वापरतोय, पण तसं होऊ नये या ध्यासापोटी हा परिवार चालत आलाय. आणि हीच एक खूप मोठी गोष्ट आहे, अभिमानाची गोष्ट आहे या परिवाराची. आणि या अशा गोड सुंदर सगळ्यांना सगळेजण एकत्र राहणार हा परिवार आज 5 वर्षांचा झालाय. म्हणजे आता खरं तर वेगळ्या इनिंगला सुरुवात होते. 5 वर्षाचं बाळ थोडं मोठं व्हायला लागलं की वेगवेगळ्या गोष्टी करत राहतं. तसंच हा परिवार इथून पुढेही करत राहील. ज्या गोष्टी आतापर्यंत चालू आलेत त्या तर असणारच आहेत, पण त्यामध्ये अजूनही नाविन्य या वर्षात नक्कीच तुम्हाला सर्वांना पाहायला मिळणार आहे. हा ह्या परिवाराकडून मी तुम्हाला शब्द देतो. म्हणजे बरचस गझलेमध्ये तुम्हाला छान छान गोष्टी या वर्षभरात तुम्हाला बघायला मिळतील. तशा काही डोक्यात गोष्टी आहेत आणि त्याप्रमाणे हा परिवार पुढची वाटचाल करेल. ज्यावेळी 6वा वर्धापन दिनासाठी आपण भेटू त्यावेळी तुम्हाला लक्षात येईल की 5व्याला काहीतरी कमिटमेंट केली होती, काहीतरी शब्द दिला होता आणि तो पूर्ण केलाय अशा पद्धतीने. तर या 5व्या वर्धापन दिनानिमित्त अचानकपणे ठरलेला हा मुशायरा आहे. मग ज्यांना शक्य आहे असे परिवारातले सगळे जे महामेरू आहेत त्यातले काही इथं आपण काय म्हणू रत्न इथं जमा झाले आणि त्या रत्नांचा इथं आपण आज मुशायरा घेतोय. तर मुशायरा सुरू करताना सगळ्यांचं स्वागत, जे आलेत त्यांचं, जे कार्यक्रम ऐकतायत त्यांचं, आणि जे नंतर युट्यूब वरती सुद्धा कार्यक्रम जे अतिशय आवडीनं पाहणार आहेत त्या सर्वांचं स्वागत तर केलंच पाहिजे. आणि परिवारातर्फे या सर्वांचं स्वागत करण्यासाठी परिवारातील ज्येष्ठ श्रेष्ठ आणि सर्वांच्या लाडक्या अशा सुधाताई नरवाडकर थेट नांदेडवरून तर यांना मी आमंत्रित करतो की त्यांनी सर्वांचं स्वागत त्यांच्या अतिशय सुंदर आवाजात आणि शब्दात करावं. सुधाताई, तुमचं स्वागत आहे. नमस्कार.
प्रथम मी गुरुवर्य प्रणव परिवारातील सर्व सदस्य यांना वर्धापन दिनाच्या अगदी मनपूर्वक अशा शुभेच्छा देते आणि या वटवृक्षाचं या छोट्या याचा रोपट्याचं वटवृक्षात रूपांतर व्हावं असा आशीर्वादही देते आणि सदिच्छा पण व्यक्त करते. तर आज मी परिवाराचं गौरवगीत गाणार आहे वा वा. की हा परिवार काय एकमेकाशी कसा बांधलेला आहे किंवा परिवाराला सगळे गुळासारखे कसे चिकटून बसलेले आहेत, का बसलेले आहेत, याचा सगळा उहापोह आजच्या या गौरवगीतात मी करणार आहे. प्रथम परिवाराचे सर्वे सर्वा आदरणीय गझल गुरु प्रवीण पुजारी सर, प्रणव कुशल तंत्रज्ञ प्रणव बनसोडे आणि इतर माझ्या सर्व गझलकार बंधू भगिनींना सस्नेह नमस्कार करून आज मी हे माझा गौरवगीत सादर करते आहे. जरा थोडं कुठे मागं पुढं झालं तर माफ करावं. परिवाराचे गौरवगीत. जय जय परिवार माझा, गरजा परिवार माझा, जय जय परिवार माझा, गरजा परिवार माझा, प्रावीण्याचा सर्व ठिकाणी, प्रावीण्याचा सर्व ठिकाणी सतत वाजतोय बाजा, जय जय परिवार क्या बात आहे. माझा, जा परिवार माझा, जय जय परिवार माझा. आदर्श आहे प्रवीण गुरु हा, सात्विक अनसंयमी, आदर्श आहे प्रवीण गुरु हा, सात्विक अनसंयमी, उजवा हातच प्रणव दिसतो, अतिशय तो सद्गुणी, उपक्रम सारे राबवताना, उपक्रम सारे राबवताना दिसतो पुष्पगुच्छ ताजा, जय जय परिवार माझा, गरजा क्या बात. परिवार माझा, जय जय परिवार माझा. प्रवीण आणि प्रणव दोघे माळेतील हे मणी, प्रवीण आणि प्रणव दोघे माळेतील हे मणी, दोघांना ह्या ध्यास लागला गझल तंत्राचा मनी, गझलेच्या बघ सर्व ठिकाणी, गझलेचा बघ सर्व ठिकाणी होतोय गाजा वाजा, जय जय परिवार माझा, गरजा परिवार माझा, जय जय परिवार माझा. जीव लागला परिवाराचा एकमेका प्रती, जीव लागला परिवाराचा एकमेका प्रती, सुख दुःखामध्ये सामील होती हिरिरीने ते किती, किती वर्णावे त्यांच्या प्रेमा, किती वर्णावे त्यांच्या प्रेमा, भासे गव्हाचा सांजा, जय जय परिवार माझा, गरजा वा. परिवार माझा, जय जय परिवार माझा. सर्वे सर्वा असे गुरु हा, गझलेचा अतिभक्त, सर्वे सर्वा असे गुरु हा, गझलेचा अतिभक्त, रात्रंदिनी बघतो स्वप्ने प्रावीण्याचे फक्त, रात्रंदिनी बघतो स्वप्ने प्रावीण्याचे फक्त, मनात आहे एक आकांक्षा, मनात आहे एक आकांक्षा, गझलेचा रस पाजा, जय जय वा. परिवार माझा, गरजा परिवार माझा,
गरजा परिवार माझा. शिष्यांवरती अलोट प्रीती प्रवीण पुजारींची. शिष्यांवरती अलोट प्रीती प्रवीण पुजारींची. त्यांच्यासाठी सतत धावतो गडबड डोंबाऱ्याची. त्यांच्यासाठी सतत धावतो गडबड डोंबाऱ्याची. चहुदिशांना बघा फडकली, चहुदिशांना बघा फडकली प्रावीण्याची ही ध्वजा. जय जय परिवार माझा, गरजा परिवार माझा. जय जय परिवार माझा, जय जय परिवार माझा, जय जय परिवार माझा. धन्यवाद. क्या बात आहे. वा 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 वा. फर्स्ट क्लास. क्या बात है. सुंदर. बढ़िया. सुंदर सुंदर. काय मस्त गाणं लिहिलंय आणि सादर कोरस पण मध्ये छान आम्ही आलो छान असतो. छान. कोरसला आम्ही मला आलो मध्ये असतो. चालू करायची इच्छा झाली होती मला पण. खूप खूप सुंदर सुधाताई. वा वा वा. म्हणजे खूपच अगदी सुरेख. प्रत्येकाच्या मनातला प्रत्येक सुरेल. शब्द तुमच्या लिखाणात आलाय. खरंच खरंच. वा वा. म्हणजे अं, गौरवगीत असू शकतं आणि ते इतकं सुंदर असू शकतं हे ह्या परिवारातच होत. कारण प्रत्येकाचं परिवारावर असलेलं प्रेम तेच इथं व्यक्त होतंय आणि हे सगळ्यांना आता दिसलं असेल. जसं सुधाताईंनी त्यांच्या शब्दातून प्रेम व्यक्त केलं परिवाराचं, तसंच इथं प्रत्येकाच्या मनात तीच भावना, तेच प्रेम आहे हे नक्कीच. सुधाताई खूप सुंदर लिहिलंय तुम्ही सुद्धा आणि सादरीकरण तर त्याहून अतिशय सुंदर झालं. एकदम खूप मस्त. छान. दमदार सादरीकरण. जसं सुधाताईंनी आपल्या फक्कड झाले गीत. खूप छान सादरीकरण. सुधाजी सुधाताईंच्या या अतिशय दर्जेदार सादरीकरणानंतर असं सर, एक वाटतं की सर, एक मिनिट. वेगवेगळे पैलू. हा सुधाजी शिरसाष्टांग नमस्कार. दंडवत. धन्यवाद. खूप 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 सुंदर, खूप सुंदर, खरंच सुंदर. सुधाताईंच्या या पहिल्याच इनिंगला किंवा पहिल्याच ओव्हरला षटकारांची आतिषबाजी झाल्यानंतर खरं तर पुढं काय काय अजून असेल याची उत्सुकता लागते. मग त्यात वेगळा फ्लेवर तर नक्की आलाच पाहिजे. जसं आता आपण गौरवगीत ऐकल्यानंतर एकदम स्फुरून चढलंय, पण त्याच मध्ये जर अतिशय शांत आणि संयमी अशा पद्धतीची गझल आपल्याला ऐकायला मिळाली तर अजून काय हवं. म्हणजेच मृदू स्वरात असलेली एखादी गझल आपल्याला तर ऐकायला नक्कीच आवडेल. त्यासाठी मी पुण्याच्या अतिशय चांगल्या लिहिणाऱ्या, तसे माझे सगळेच आवडतात, पण त्यातल्या त्यात अजून आवडणाऱ्या अशा मृदुलाताई कुलकर्णी यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांची दर्जेदार अशी एक गझल आपल्या समोर सर्वांसमोर आणावी. मृदुलाताई. येस सर. खूप खूप धन्यवाद सर. खरोखरच इतकं स्फूर्तिदायक सगळं वातावरण आणि निर्मिती झालेली आहे. मलाही जरा टेन्शन आलंय गझल घ्यायचं. पण सगळ्यांना खूप शुभेच्छा देते आणि गझल घेते. म्हटलंय बघा, आजकाल मी अर्थ कशाचे लावत नाही, आजकाल मी अर्थ कशाचे लावत नाही, कळून सुद्धा कळले काही दावत नाही, कळून सुद्धा कळले काही दावत नाही. पुढचा शेर आहे. दोन घडीचा डाव सुखाचा छान वाटतो, दोन घडीचा डाव सुखाचा छान वाटतो, कधी कुणावर मनात सुद्धा कावत नाही, कधी कुणावर मनात सुद्धा कावत नाही. पुढचा शेर बघा. रस्ता माझा चाल माझी अभिमानाची, रस्ता माझा चाल माझी अभिमानाची, हाजी हाजी स्वभावात या भावत नाही, हाजी हाजी स्वभावास या भावत नाही. त्याच्या पुढचं आहे. गोड क्षणांच्या अनुभूतीने हृदय व्यापते, गोड क्षणांच्या अनुभूतीने हृदय व्यापते, हृदयामधले शब्दामध्ये मावत नाही,
हृदयामधले शब्दामध्ये मावत नाही. आणि क्या बात शेवटचा शेर आहे, विठू सावळा दिसतो मजला ठाई ठाई. विठू वा वा सावळा दिसतो मजला ठाई ठाई. वारी संगे मन आताशा धावत नाही. वारी क्या बात संगे मन आताशा धावत नाही. आज काल मी अर्थ कशाचे लावत नाही. कळून सुद्धा कळले काही दावत नाही. धन्यवाद. क्या बात क्या बात आहे. वा 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 वा. पण काय सुंदर धन्यवाद. एक एक ख्याल आहे. खूप सुंदर. वा. जसं मी आधी धन्यवाद म्हणलं सर. तसं अतिशय शांत याच्यात दर्जेदार कशा शेर टाकावा हे तुमच्याकडनं शिकावं. खूप खूप आणि धन्यवाद सर. तुमच्या शिकवणीचा आहे सगळे परिणाम. अरे नाही नाही अंगीभूत असल्याशिवाय येत नाहीत आणि तसेच आपल्याकडे सगळे मी म्हणूनच पहिल्यांदा म्हणले एक एक हिरे आहेत सगळे. खरंय खरंय आणि अगदी. प्रत्येक जण एक एक वैशिष्ट्य आहे. आता तुमच्याही गझलेतलं एक शेर किंवा एक असा काहीतरी ख्याल असतो की तो स्वतःला आपण सांगत असतो किंवा एखादा मिसरा असतो की त्यात मी स्वतः आहे हे माहित असताना मी तू माझ्यासाठी लिहिला असं कुठेतरी असतं. असं मला वाटलं की जसं तुमचा आत्ताचा एक मिसरा आहे की हांजी हांजी स्वभावास या भावत नाही. क्या बात आहे. खूप सुंदर मस्त असं वाटतं. अशा थँक्यू गझल सर. ऐकायला म्हणजे रात्रभर आपण बसू शकतो असं मस्त वाटलं. छान छान खूप सुंदर. धन्यवाद सर. खूप त्यानंतर बाई अशीच गझल अनुभवातून जी झिरपते म्हणतात ना की झिरपलेलं पाणी कसं गोड मधार असं लागतं किंवा गार असतं असं माठ झिरपून नंतर गार पाणी जे लागतं त्याची चव वेगळीच असते. तसंच अनुभवाचं काहीतरी असतं ते अनुभवातून आलेले जे काही झिरपणं असतं आणि त्यातून लिखाण असेल तर ते अजूनच बहरतं. आणि असंच काहीतरी आपल्याला त्याचा आनंद देण्यासाठी मी दीपलक्ष्मी ताई वडापूरकर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या गझलेमधून आम्हाला चिंब भिजवावं. दीपलक्ष्मी ताई. हा. सर्व परिवाराला नमस्कार, गुरुजनांना पण नमस्कार. आणि मी आज शुभेच्छाचीच गझल सादर करणार आहे. आज 5वा वर्धापन दिन आहे परिवाराचा, म्हणून सगळ्यांना शुभेच्छा देणार आहे. वर्धापन दिन परिवाराचा खूप शुभेच्छा. वर्धापन दिन परिवाराचा खूप शुभेच्छा. दिन सोन्याचा सौभाग्याचा खूप शुभेच्छा. दिन सोन्याचा सौभाग्याचा खूप शुभेच्छा. शिक्षण मिळते तंत्र उमगते गझले मधले. शिक्षण मिळते तंत्र उमगते गझले मधले. वरद हस्त तो गुरुजनांचा खूप शुभेच्छा. वरद हस्त तो गुरुजनांचा खूप शुभेच्छा. स्वर प्रणवाचा रोज सांगतो थीम आगळी. स्वर वा प्रणवाचा रोज सांगतो थीम आगळी. सराव होतो शिष्यगणांचा खूप शुभेच्छा. सराव होतो शिष्यगणांचा खूप शुभेच्छा. रदीफ काफिया शोधत शोधत. रदीफ काफिया शोधत शोधत गझल गुंफतो. मेळ घालतो लगावल्यांचा खूप शुभेच्छा. मेळ घालतो लगावल्यांचा खूप शुभेच्छा. आपुलकीने जपूया नाती गझले मधुनी. आपुलकीने जपूया नाती गझले मधुनी. सन्मान त्यांचा खूप शुभेच्छा. सन्मान असो त्या नात्यांचा खूप शुभेच्छा. नमस्कार. धन्यवाद. मस्त एकदम. वा 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 वा. छान क्या झाली ताई. बात आहे. छान खूप छान सुंदर सगळे ताई. खूप छान वाटलं. धन्यवाद. म्हणजे धन्यवाद. शुभेच्छांची गझल शुभेच्छा दिवशी खूप सुंदर ताई. म्हणजे ही कल्पनाच खूप चांगली आहे की शुभेच्छा देताना शुभेच्छांचीच गझल करावी आणि ती सादर करावी. सगळ्या परिवाराला अगदी मनापासून तुमच्या शुभेच्छा पोहोचले दिल्यात तुम्ही आणि हो, त्या धन्यवाद. सगळ्यांचा स्वीकार परिवार अतिशय आनंदानं नक्कीच करेल. खूप 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 धन्यवाद ताई. धन्यवाद. अतिशय सुंदर सादरीकरण अतिशय सुंदर गझल ऐकायला अतिशय छान वाटली. तुमच्या शुभेच्छा अगदी ज्या त्या हृदयीचं या हृदयी म्हणतात तशा पद्धतीने आमच्यापर्यंत पोहोचल्या. खूप धन्यवाद. यानंतर ज्यांचा उत्साह परिवारामध्ये कायम सतत असतो प्रत्येक कार्यात अतिशय उत्साहानं ज्या सहभागी होतात हार मानणं हे त्यांच्या स्वभावात नाही आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे गझलेत कितीही वेळ लागला किंवा कितीही त्रास झाला तरी तंत्रामध्ये ते शिकून मी शिकल्याशिवाय सोडणार नाही असा त्यांचा जो
काय म्हणूया आपण, त्यांचा जो स्वभाव आहे तो अतिशय जो चांगला आहे. तर अशा आमच्या सगळ्यांच्या लाडक्या निशाताई, की ज्यांचा आवाजही गोड आहे, तर अशा गोड आवाजाच्या आमच्या निशाताई यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांची गझल आपल्या समोर सादर करावी. निशाताई. नमस्कार परिवार आणि आदरणीय गुरुवर्य, मातोश्री, सर्वांना नमस्कार. आणि आजच्या खास दिनानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज मी एक खास थोडी वेगळ्या ढंगातली गझल सादर करीत आहे. कमाल इर्षाद प्रावीण्याची. इर्षाद. दीर्घायु हो परिवार असा प्रावीण्याचा, दीर्घायु हो हम्म. परिवार असा प्रावीण्याचा, प्रेमळ श्रद्धा सुविचार तसा प्रावीण्याचा, प्रेमळ श्रद्धा सुविचार तसा प्रावीण्याचा. एक तर लिहू अभिमानी हा शेर वाटतो, एक तर लिहू अभिमानी हा शेर वाटतो, गझलकार बघ घडतोय असा प्रावीण्याचा, गझलकार बघ हम्म. घडतोय असा प्रावीण्याचा. लहान मोठा भेद ना तिथे मेळा भरतो, लहान वा. मोठा भेद ना तिथे मेळा भरतो, सुखदुःखाचे ज्ञान अन ठसा प्रावीण्याचा, सुखदुःखाचे ज्ञान अन ठसा प्रावीण्याचा. स्नेह गुंफती चुका सांगती, स्नेह गुंफती चुका सांगती आपुलकीने, गुरुजनांचा खास तो वसा प्रावीण्याचा, गुरुजनांचा गुरुजनाचा खास तो वसा प्रावीण्याचा. आधार खरा मर्म जपावा, आधार खरा मर्म जपावा बंधामधला, अभिमान जपू अंतरी जसा प्रावीण्याचा, अभिमान जपू अंतरी जसा प्रावीण्याचा. धन्यवाद. क्या बात. खरं खरं तुमच्या गझलेतून प्रावीण्य परिवार काय आहे हे नक्कीच सगळ्यांना कळेल. प्रत्येक शेर मधून प्रावीण्य परिवार काय आहे आणि तो कसा ध्यास घेतो हेच कळेल. त्यामुळं तुमचा शेवटचा मिसरा तो अतिशय लागू होतो की त्याचा खरोखर अभिमान वाटण्यासारखाच प्रावीण्य परिवार आहे. आणि त्याचाच तुम्ही इथं पुन्हा पुन्हा तेच सांगितलं की त्याचा अभिमान वाटतो तुमच्या गझलेतून तुम्ही सांगितलं. खूप धन्यवाद निशाताई, अतिशय सुंदर गझल. आता सध्या तुम्ही भारतात आहे की भारताच्या बाहेर आहे? नाही, भारतातच आहे सर. एक महिना आता झाला मी आलाय का? आलेले आहे. हो, इथेच. कारण प्रावीण्याला लागलेले काही असे म्हणजे चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत की भारताबाहेरही त्या पसरल्या जातात. मराठी गझल मराठीमध्येच, म्हणजे दुसऱ्या कुठल्याही भाषेचं एकही शब्द न घेता, म्हणून मराठीमध्येच हा वापरला शब्द. आपण ते फक्त महाराष्ट्रात नाही, भारतातल्या वेगवेगळ्या राज्यात आणि भारताबाहेरही नेतोय, हे जे इथं सांगायचं होतं. खूप धन्यवाद खरंय सर. निशाताई. येस. खरे मला यानंतर जसा आठवण करून देतात, भारताबाहेर तिकडे परदेशात असल्यावर मला आठवण करून देतात, तुझी वेळ झाली गझलेची म्हणून. क्या बात आहे. वा वा वा. जसं भारताबाहेरही आपले काही गझलकारा आहेत आणि तिथून हो. आपल्याशी जोडले गेलेले आहेत. तर फक्त एवढंच आहे का? तर नाही, आम्ही शेताशीही चांगलं नातं जोडून ठेवलंय. अगदी म्हणजेच बांधावरून सुद्धा आम्ही गझल म्हणतो, बांधावरून सुद्धा गझल लिहितो आणि अशा प्रकारे गझल सादरीकरण सुद्धा आपल्या इथं होतं. आणि असं सादरीकरण करताना त्या गझलेमधलं ज्या काही खयाल आहेत ते सुद्धा अतिशय दर्जेदार आणि आपल्या मातीशी जुळणारे असेच असतात. अशा पद्धतीचं लिखाण घेऊन मातीशी जुळणारे आणि तितकंच हृदयाला भिडणारे असे ज्यांचे खयाल असतात, अशा योगिताताईंना मी विनंती करतो की त्यांनी पुढची गझल आपल्या समोर सादर करावी. आता हे मातीशी सांगण्याचं कारण असं होतं की त्यांनी मागच्या एका मुशायऱ्यामध्ये खरोखर शेतामधून उभं राहून त्यांनी सादरीकरण केलं होतं. आपल्या युट्यूब चॅनेलवरती ते म्हणजे आहे, कोणी सर्वांनी पाहू शकतो. कारण म्हणून ती आठवण मला इथं मुद्दाम सांगायची होती की आमच्यातला प्रत्येक जण हा मातीशी तितका जोडलाय, तितकाच समोरच्याच्या हृदयाशीही जोडला जातो. आणि तशीच एक गझल घेऊन आपल्या समोर येत आहेत योगिताताई काळे. योगिताताई. नमस्ते सर. सर्वांना वर्धापन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि माझी गझल घेते, शीर्षक आहे ईर्षादेक्षा. जुन्या स्मृतींची वर्दळ आहे,
जुन्या स्मृतींची वर्दळ आहे मनात माझ्या हिरवळ आहे. क्या जरी बात आहे. मुखाचा आनंदाचा हृदयामध्ये खळबळ आहे. जुन्या स्मृतींची वर्दळ आहे मनात माझ्या हिरवळ आहे. जरी मुखवटा आनंदाचा हृदयामध्ये खळबळ आहे. जखमेवरती खपली धरली, जखमेवरती खपली धरली, खोल आत पण भळभळ आहे. वा कोणाशीही बोलत नाही, स्वभाव माझा प्रेमळ आहे. शिवरायांचा जपू वारसा, प्रांत आमचा मावळ आहे. खुशाल फोडा फुटतो कसला, मी दुःखाचा कातळ आहे. जुन्या स्मृतींची वर्दळ आहे मनात माझ्या हिरवळ आहे. आणि क्या शेवटचा बात शेर आहे. आहे, माय पित्याचे छत्र हरवले मनात उरला दरवळ आहे. माय पित्याचे छत्र हरवले मनात उरला दरवळ आहे. जुन्या स्मृतींची वर्दळ आहे मनात माझ्या हिरवळ आहे. खूप क्या खूप बात आहे. वा धन्यवाद. वा वा वा. खूप सुंदर ताई. छोट्या बहरातली अतिशय दर्जेदार गझल. प्रत्येक मस्त. शेर वेगळा खयाल आणि वेगळी धाटणी घेऊन आलेलं. म्हणजे अगदी मनातली हिरवळ पण दाखवताय. मन हे दुःखाचा कातळ आहे असंही म्हणताय आणि त्यासोबतच मनात आठवणीचा दरवळही आहे असंही सांगताय. म्हणजे एकाच गझलेमधून मन काय काय असतं, जसं मन वढाय वढाय आपण म्हणतो, तर तशा पद्धतीच वेगवेगळे खयाल एकत्र आणून सुद्धा एक अतिशय दर्जेदार गझल होऊ शकते हे तुमच्या प्रत्येक लिखाणातून आम्हाला कायम जाणवत राहतं. अशा चांगल्या आणि छान लेखनासाठी तुम्हाला धन्यवाद देतो आधी, कारण आम्हाला हे छान वाचायला मिळतं, ऐकायला मिळतं. आत्ताची ही गझल तितकीच छान होती, दर्जेदार होती आणि त्याहून अतिशय शांत आणि व्यवस्थित प्रत्येक शब्द कळेल अशा पद्धतीचं सादरीकरण तेही उत्तम होतं. मला वाटतं प्रणवला याच्यावर काहीतरी बोलायचं आहे. होय, तुम्ही म्हटलं तेच सांगायचंय सर. ते सादरीकरण एवढं ओघवतं होतं की मला लॅपटॉप मध्ये वर्धापन शोधायचं, तुम्ही वर्दळ शोधलं. कारण ते काफिये तसे क्या बात. एकानंतर एक एवढे परफेक्ट काफिये त्यांनी सोडलेत की ते वर्धापन शोधायचं तर वर्दळ शोधत बसलो मी. आणि मग कळलं की नाही, आपल्याला वेगळं काही शोधायचं. खूपच क्या बात आहे, खूप क्या बढिया. बात आहे. नाही हे लेखनाचं आणि त्यात आणि कवितेचं आणि त्याहून पुढे जाऊन गझलेचं ही अशी खासियत आहे की ते आपोआप त्यामध्ये आपण कधी घुसतो आणि ते कधी आपल्यावर राज्य करायला सुरू करतं कळतही नाही. हीच खरं तर त्यामागची गंमत आहे. आणि अशाच प्रकारच्या गमती म्हणजे ज्यांच्या लिखाणामध्ये वैविध्यता खूप आहे, म्हणजे अगदी एखादी गझल छान हसून जाते तर एखादी शेर पटकन डोळ्यात पाणी आणतो, असं ज्यांचं लिखाण आहे, ज्यांचा आवाज खणखणीत आहे आणि तितकीच गझल सुद्धा दणदणीत असते, अशा शबानाताई यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांची गझल आमच्या समोर सादर करावी. शबानाताई. नमस्कार सगळ्यांना. वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. एका कार्यक्रमाला आपण वर्धापन दिनाला कोल्हापूरला भेटलो होतो, त्याची आठवण जागृत झाली. क्या बात. गझल घेते की वेड चैनीचे कधी सांभाळले नाही, वेड क्या. चैनीचे कधी सांभाळले नाही, वास्तवाला मी कधी फेटाळले नाही. वेड वा वा वा. चैनीचे कधी सांभाळले नाही, वास्तवाला मी कधी फेटाळले नाही. आणि अरे बापरे, एक मिनिट. भावनांचा पाहुण्यासम मान केला पण, भावनांचा पाहुण्यांसम मान केला पण, व्यर्थ इच्छेला कधी कवटाळले नाही, व्यर्थ क्या बात. इच्छेला कधी कवटाळले नाही. वेदनेला अंत नव्हता जीवनामध्ये, वेदनेला अंत नव्हता जीवनामध्ये, पण व्यथेला मी कदापि माळले नाही, पण व्यथेला मी कदापि माळले नाही. आणि वा वा वास्तवाला वा. मी कधी फेटाळले नाही. पुढचा वा. शेर आहे की प्रेरणा नाही दिली त्याने कशालाही, प्रेरणा नाही दिली त्याने कशालाही, मग प्रशंसेला जराही भाळले नाही, मग प्रशंसेला जराही भाळले नाही, वास्तवाला मी कधी फेटाळले नाही. आणि क्या शेवटचा बात. शेर आहे, शेवटचा शेर पहा की नेहमी सामान्य जळला दंगलीमध्ये, नेहमी सामान्य जळला दंगलीमध्ये, का कधी नेत्यास कोणी जाळले नाही, का वा वा कधी वा. नेत्यास कोणी जाळले नाही, आणि वेड चैनीचे कधी सांभाळले नाही,
वास्तवाला मी कधी फेटाळले नाही. धन्यवाद. क्या बात आहे, क्या बात आहे. खरोखर दंगलीत कधीही कुठला नेता जळला नाहीये आजपर्यंत. हो ना. अतिशय सुंदर, सगळ्यांच्या मनातलं तुम्ही चांगलं. अगदी इथं दाखवलं. आणि थँक्यू. ते दाखवत असताना सुद्धा प्रत्येकानं कसं राहिलं पाहिजे हे सुद्धा तुम्ही अतिशय साध्या ह्याच्यात सांगून जाता. म्हणजे मोठी एखादी गोष्ट असती की छोट्यात कधी कशी सांगावी हे तुमच्याकडे येतं, तुमच्या लिखाणातून दिसतं की व्यर्थ इच्छेला मी कधी कवटाळले नाही. खरोखर आहे ही एक गोष्ट जरी पाळली तरी सुद्धा आयुष्य अतिशय सुंदर आणि आनंदी जातं, हे नक्कीच आहे. म्हणजे इतकी मोठी गोष्ट तुम्ही अगदी सहज तुमच्या ह्याच्यात सांगून जाता, तेवढी सहजपणे लिहिता, आणि ही तुमची हातोटी आहे खरोखर. आणि तुमच्या प्रत्येक गझल वाचताना हाच आनंद मला तरी कायम मिळत राहतो. अतिशय थँक्यू. धन्यवाद तुमचे शबानाताई, एक सुंदर गझल आमच्या समोर मांडल्याबद्दल. थँक्यू. जशी संधी दिल्याबद्दल प्रावीण्याचे धन्यवाद, की अचानक अरे ठरला बापरे. आणि त्याबद्दल धन्यवाद. आणि नेहमीच प्रत्येक आठवड्यात जो महिन्यात कार्यक्रम असतो तो अगदी स्तुत्य कार्यक्रम आहे तो, आणि सादरीकरणाची संधी मिळते त्यामुळे. धन्यवाद धन्यवाद शबानाताई. खूप सुंदर गझल तुमची. म्हणजे तुमचा प्रत्येक शेर वाचताना वाटत होतं की वा काय बात आहे, आता याच्याहून अजून काय चांगला असू शकेल, हे तर सगळ्यात बेस्ट आहे. पण नाही, आपला प्रावीण्य परिवार असा आहे की कुठलाही त्यातला गझलकारा काढा, प्रत्येकाचं अतिशय सुंदर असतं आणि वाटतं अरे हे पण सुंदर आहे, त्या तोडीच आहे. म्हणजे कोणी बरोबर. कमी नाहीये, जास्त नाहीये, आणि तेवढेच दर्जेदार सगळे आहेत. आणि असाच दर्जा अगदी पहिल्या दिवसापासून ज्यांच्या लिखाणात मला दिसलाय, जाणवलाय, आणि ज्यांचे गझल खरोखर मनापासून मला वाचाय वाटतात. अगदी दैनिक एक शेर मधला प्रत्येक शेर वाचताना सुद्धा, चेक करताना तो शेर कधी येतो आणि मी वाचतो असं होतं. अशा आमच्या सगळ्यांच्या लाडक्या स्मिता शिंदे ताई यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांची अतिशय सुंदर गझल अगदी सुंदर सादरीकरणातून आमच्या समोर मांडावी. स्मिता ताई. नमस्कार गझल प्रावीण्य परिवार. आवाज येतोय ना माझा? हो हो हो. 5व्या वर्धापन दिनाच्या सर्व परिवाराला खूप खूप शुभेच्छा. आणि सगळ्यांविषयी सांगायचं तर गझलेतच सांगते मी. गझल घेते. पाठीशी तो गुरु आहे जो गझलेचा तरू आहे. पाठीशी तो गुरु आहे जो गझलेचा तरू आहे. असे पुजारी अचूकतेचा, असे पुजारी अचूकतेचा सुधारणा मग सुरू आहे. गझल पिकेशी करत मैत्री, गझल पिकेशी करत मैत्री, बोलते सुरसुरू आहे. नंदिनी सवे आसावरी, नंदिनी सवे आसावरी, गझल लागली मुरू आहे. झकास जोडी प्रवीणनी प्रणव, झकास जोडी प्रवीणनी प्रणव, एक जय दुजा विरू आहे, एक जय दुजा विरू आहे. पाठीशी तो गुरु आहे जो गझलेचा तरू आहे. धन्यवाद. क्या बात आहे, वाह क्या बात आहे, वाह. अशीच हलकी फुलकी घेतली. आहेत जड गझला आहेत अजून, पण हलकी फुलकीच घेतली आजच्या दिवसाला अनुसरून. खूप सुंदर, खूप सुंदर. म्हणजे आधी मी बोलतो. सर आणि मी यासाठी हसतोय की सर नेहमी म्हणायचे की प्रणव आणि नंदिनी म्हणजे माझे जय वीरू आहे. जेव्हा टीम लहान होती, आम्ही ऍडमिन म्हणून होतो, तर सर नेहमी म्हणायचे जय आणि वीरू आहे, आणि ते ऐकल्यावर म्हणून आम्ही दोघं एवढे हसतो. म्हणजे वेगळं काही नाहीये त्यात, हे आमच्या डोक्यात चालू होतं. अगदी होय. हे वीरू कुठे ना कुठेतरी येत आहेत आपल्याकडे सारखे. नाही, वीरू हा काफिया पण होऊ शकतो हे पण कळलं. वीरू हा काफिया पण काफिया हो, वीरू हा काफिया होऊ शकतो हे स्मिता मस्त वाटलं. स्मिता चुरू चुरू शोले मस्त वाटलं. भडकलेत, गझलेचे शोले भडकलेत सगळे. अरे बापरे. क्या बात आहे. थँक्यू थँक्यू. खूप सुंदर गझल. आता तर नक्की सगळ्यांना कळलं असेल की प्रावीण्य परिवार क्या चीज आहे. खूप खूप सुंदर गझल. म्हणजे तरू, सरू किंवा विरू असे सुद्धा आपल्याकडे कवाफे घेऊन आपण अतिशय सुंदर गझल करू शकतो, हे पण महत्वाचं आहे. तर जसं मी आधी सुरुवातीला स्मिताताईंना बोलवण्याआधी जे सांगितलं ते कितपत खरं आहे हे त्यांनी दाखवून दिलं. खरोखर अतिशय सुंदर, हलकी फुलकी पण तितकी चांगली गझल आम्हाला दिल्याबद्दल स्मिताताई खूप खूप धन्यवाद. त्यानंतर ज्यांचं
काय म्हणूया प्रावीण्य परिवारावरती किंवा माझ्यावरती अगदी भाऊ म्हणून ज्यांचं खरोखर मनापासून प्रेम आहे, ज्यांच्याशी बोलताना अतिशय अतिशय मस्त वाटतं, मला नेहमी बोलावं असं वाटत राहतं, ज्यांचं बोलण्यात खूप गोडवा आहे आणि सादरीकरणातही तितकाच आहे. तर अशा रेखाताईंना मी विनंती करतो की त्यांनी आपली गझल आमच्या सर्वांच्या समोर सादर करावी. रेखाताई. नमस्कार प्रावीण्य परिवार. मी माझा व्हिडिओ सुरू नाही करत आहे, चालेल ना? हॅलो, चालेल, आवाज येतो? ठीक आहे, चालेल. Yes, हो हो चालेल. हो. नमस्कार नंदिनीताई सर्वांना म्हणतायत वर्धापन नंदिनीताई म्हणतायत नाही चालणार नाही, चालू करावं लागेल व्हिडिओ तुम्हाला. बघण्यासारखा नाहीये चिका. पण झोपाळू आकाश झाले. आहे तिकडून. गझल करा, पेश 2 करते मिनिटं सुरू करा, 2 मिनिटं सुरू करा. बरं, चालेल. मला ते एक तर हा, येस. हाय. रेखा सोनावणेताई, आपली गझल. एक वेदना पुन्हा पुन्हा का ठणकत आहे, एक वा. वेदना पुन्हा पुन्हा का ठणकत आहे, आनंदाच्या क्षणाक्षणाला खुणवत आहे. स्वतःचाच मी विचार केला जेव्हा जेव्हा, स्वतःचाच मी विचार केला जेव्हा जेव्हा, मीच मला मग पुन्हा पुन्हा गवसत आहे, मीच मला बघ पुन्हा एकदा गवसत आहे. आई त्यांची किंवा माझी सारखीच ना, आई त्यांची किंवा माझी सारखीच ना, वेगवेगळे नियम तरी मी पाळत आहे. वा. तू नसताना आठवणींची नकोच सोबत, तू नसताना आठवणींची नकोच सोबत, मनात त्यांची एकसारखी दहशत आहे. वा. अंधाराने जरी व्यापले जीवन माझे, अंधाराने जरी व्यापले जीवन माझे, आकांक्षांचा एक कवडसा चमकत आहे. आयुष्याचा तिच्या जणू हा मालक झाला, आयुष्याचा तिच्या जणू हा मालक झाला, लग्नानंतर जगणे स्त्रीचे ठरवत आहे, लग्नानंतर जगणे स्त्रीचे ठरवत आहे. एक वेदना पुन्हा पुन्हा का ठणकत आहे, आनंदाच्या क्षणाक्षणाला खुणवत आहे. नमस्कार. क्या वा 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 वा, खूप सुंदर रेखाताई, खूप सुंदर. धन्यवाद. म्हणजे तुमच्या प्रत्येक शेरातून एक वेगळी एक अनुभूती मिळत जाते, एक वेगळं काहीतरी शिकायला मिळतं. जसं मीच मला मग पुन्हा एखादा गवसत आहे, खरोखर असं बऱ्याच वेळा होतं की आपल्यालाच आपण नव्यानं सापडतो आणि त्यातून जो आनंद मिळतो तो वेगळाच असतो. तर तसं काहीसं तुमच्या या गझलेतून मिळालं. त्याबरोबरच ज्या लहानपणापासून गोष्टी बघत आलोय आम्ही, त्या सुद्धा तुमच्या शेरातून येतात बाहेर, की एकाच घरात राहून सुद्धा वेगवेगळे नियम लावले जातात, वेगवेगळे नियम मी मात्र पाळत आहे असं जे आपण तुम्ही म्हणताय की काही जणांना सूट दिली जाते, काही जणांना नियम खूप असतात, हे सुद्धा अतिशय मार्मिकपणे तुम्ही तुमच्या शब्दातून मांडलंय आणि तितकंच गोड शब्दात सादरही केलंय. रेखाताई, खूप खूप धन्यवाद अशा छान खयालांना आम्हाला खयाल असे दिल्याबद्दल. आम्हालाही त्यातून नक्कीच लिहिण्याची उर्मी मिळेल. खूप खूप धन्यवाद. त्यामुळेच लिहावं असं वाटतं आणखीन, आणि परिवारात नेहमी सगळ्यांना तोच मुख्य हे आहे की सगळे तुमच्या या कौतुकामुळे लिहित राहतात सारखे. त्यामुळे नाही, तुमचे ते खूप लिहिताना खूप कौतुक करायचं धाडस होतं किंवा कौतुक मी मनापासून करतोय. हो हो, कारण खोटं जर बोलायचं झालं तर ते मग पुस्तकी येतं, मनातून येत नाही आणि ते पुढच्याला बरोबर कळतं. चला तेच, त्यामुळे परिवार ठीक सर, अगदी मनापासून असतं सगळ्यांचं वागणं आणि बोलणं. तुमचं स्पेशली प्रणव, नंदिनी तर आपली आहेच. खरंय खरंय. खूप धन्यवाद रेखाताई. यानंतर पुन्हा एकदा मी नांदेडला जायचा विचार करतोय आणि सुधाजींना मी विनंती करतो, सुधाताई नरवाडकर यांना, की त्यांनी त्यांच्या का अनुभवातून मगाशी जशी आपण यांना म्हणलं दीपलक्ष्मीताईंच्या गझलेबद्दल बोललं, तर तसाच त्यांचा लिखाणाचा मिळालेला त्यांना वारसा बी रघुनाथ यांच्याकडून आलेला, त्यातून त्यांचं स्वतःच जे काही त्या शिक्षिका होत्या, मराठीच्या प्राध्यापिका होत्या, तर त्यातून त्यांना आलेले अनुभव, मराठीचं अगाध ज्ञान त्यांना जे आहे आणि त्यातून गझलेवरचं नितांत प्रेम, यातून जे काही मिश्रण तयार होतं गझलेचं, ते अतिशय सुंदर असतं आणि अशी गझल ऐकायला आम्हाला नेहमीच आवडते. तर मी सुधाताईंना
आमंत्रित करतो की त्यांनी त्यांच्या गझलेतून आम्हाला मंत्रमुग्ध करावं. सुधाताई. नमस्कार. परवाच अजूनही देशामध्ये दहशतीचं वगैरे वातावरण आहे, परंतु आपले नेते अगदी खंबीर आहेत. त्याला कसं तोंड द्यायचं त्यांनी बरोबर मार्ग शोधला आणि त्या प्रकारे ते पावले उचलत आहेत. तर तशाच पहलगामच्या घटनेवरच आजची माझी ही गझल आहे. वृत्त आहे वनहरिणी आणि शीर्षक आहे गझलेचे माणुसकीच्या शत्रू संगे युद्ध आमुची सुरू. क्या बात. ईर्षा. धन्यवाद. भारत माते तुझ्या मुलीचे नराधमाने कुंकू पुसले. भारत माते तुझ्या मुलीचे नराधमाने कुंकू पुसले. देशाने मग उट्ट्यासाठी सिंदूर मिशन बघ राबवले. क्या बात आहे. वा वा. देशासाठी सिंदूर मिशन बघ राबवले. समर्थ आहे नवीन भारत. समर्थ आहे नवीन भारत. प्रथम कुणाला छेडत नाही. समर्थ आहे नवीन भारत. प्रथम कुणाला छेडत नाही. दुसऱ्या कोणी खोड काढता चक्रवाढ मग व्याज मिळवले. दुसऱ्या कोणी खोड काढता चक्रवाढ मग व्याज मिळवले. म्हणते बघा, दही घालते हातावरती सीमेवरती बाळ चालला. दही घालते हातावरती सीमेवरती बाळ चालला. उत्सुक बनले शब्द ऐकण्या. ही वीरमाता म्हणते, उत्सुक बनले शब्द ऐकण्या शत्रूला तू खडे चारले. उत्सुक बनले शब्द ऐकण्या शत्रूला तू खडे चारले. पती पत्नीला म्हणतोय, नको प्रियतमे आसू ढाळू. नको प्रियतमे आसू ढाळू वीराची तू जीवन साथी. नको प्रियतमे आसू ढाळू वीराची तू जीवन साथी. हसत मुखाने निरोप दे मज. हसत मुखाने निरोप दे मज. ऐकशील मग युद्ध जिंकले. ऐकशील मग युद्ध जिंकले. सीमेवर चालले शौर्याने बघ जवान लढतो. सीमेवरती युद्ध चालले शौर्याने बघ जवान लढतो. नातलगांनी धीर धरावा. नातलगांनी धीर धरावा. आणि आपण काय करायचंय, रक्षण करी हरी हात जोडले. रक्षण करी हरी हात जोडले. सीमेवरती तळपशील तू. सीमेवरती तळपशील तू खात्री आहे मना मनाला. सीमेवरती तळपशील तू खात्री आहे मना मनाला. गनिमी कावा वापर आता जगदंबेचे छत्र लाभले. गनिमी कावा वापर आता जगदंबेचे छत्र लाभले. आणि मग काय झालं बघा, वेगात दिली अशी मुसंडी. वेगात दिली अशी मुसंडी गलित गात्र बघ शत्रू सारे. वेगात दिली अशी मुसंडी गलित गात्र बघ शत्रू सारे. पराक्रमाने डोळे दिपले. पराक्रमाने डोळे दिपले वसुंधरेचे लोचन झरले. पराक्रमाने डोळे दिपले वसुंधरेचे लोचन झरले. भारत माते तुझ्या मुलीचे नराधमाने कुंकू पुसले. देशाने मग उट्ट्यासाठी सिंदूर मिशन बघ राबवले. सिंदूर मिशन बघ राबवले. सिंदूर मिशन बघ राबवले. धन्यवाद. क्या बात आहे. वा 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 वा. मी म्हणून म्हटलं की अनुभवातून आलेले शब्द काय असतात. प्रत्येकाच्या मनातलं आता सध्या जे चालू आहे भारतामध्ये पूर्ण देशात, तर तेच तुम्ही तुमच्या ह्याच्यातून अगदी मनापासून तुम्ही जे लिहिलंय आणि सादर केलं त्यातून जाणवतंय. आता भारतातल्या प्रत्येकाचं हेच डोक्यात असेल की हे कायमचं थांबलं पाहिजे. आता बस एवढंच आता सगळ्यांना वाटत असेल. या ह्याच्यावरती मी आता हा युट्यूब वरती व्हिडिओ येईलच, तर मी एक आवाहन करतो की या सगळ्या पार्श्वभूमीवर जे सुट्टीला आलेले जे सैनिक आहेत ते परत जात आहेत. म्हणजे सीमेवरती परत जात आहेत. अचानक बोलून घेतल्यामुळे त्यांच्याकडे ना कुठलं
रिझर्वेशन आहे ना चार काही हे मिळेल ते जात आहेत, तर त्यांना चार निदान बसायसाठी जागा तरी बोलतायत. द्या, कारण ते आपल्यासाठी सीमेवर जाऊन लढणार आहे. या अनुषंगाने मी इथं सर्वांना एक विनंती करतो, एक आवाहन करतो. पुन्हा सुधाताई तुमच्या गझलेकडं, की सिंदूर हे नाव देण्यापासून जी कल्पकता आपल्या आत्ताच्या सर्व जे आपलं फ्रंट सांभाळत आहेत त्या लोकांनी दिलं, तर त्या मागचं जे त्यांचं जे विवेचन असेल, त्यांचा जो विचार असेल, तर तो तुमच्या गझलेतून आमच्यापर्यंत पोहोचलाय, की त्या मातेला, त्या बहिणीला, त्या पत्नीला काय नेमकं वाटलं असेल त्या नावातून सुद्धा, तर हे तुमच्याकडून आमच्यापर्यंत पोहोचलं या गझलेच्या माध्यमातून. खूप खूप धन्यवाद. खरं तर आजचा वर्धापन दिन हा अतिशय वेगवेगळ्या खयालांनी गझलांच्या मधून निघतोय, आणि त्यात ही गझल एक चांगलं मेसेज, चांगला एक विचार देऊन नक्कीच आता जाते किंवा गेली. खूप धन्यवाद सुधाताई. आणि तेवढंच तितकंच दमदार आणि शांत असं सादरीकरण तुमचं, जे नेहमीच असतं. खूप धन्यवाद. तर अशा सुंदर गझलेनंतर आपण आता अशा गझलकारांना आमंत्रित करणार आहे की ज्यांना गझल तंत्रातला एवढीशी सुद्धा चूक चालत नाही. म्हणजे कधी कधी मला ही भीती वाटते की माझं काय चुकतं की काय नाही, असावरीतही मला काहीतरी सांगते. इतक्या त्या गझलेमध्ये मुरले, म्हणजे त्यांचा गझल हा खरोखर जीव प्राण आहे असं म्हणलं तरी काय फारसं वावगं ठरणार नाही. म्हणजे गझलेला वाहून घेणं म्हणजे काय हे त्यांच्याकडे बघून कळतं. आणि फक्त वाहून घेतले म्हणून मी काहीतरी लिहिते असं नाही, तर ते तंत्रशुद्ध आणि मंत्रयुक्तच पाहिजे. हा त्यांचा काय अट्टाहास फक्त स्वतःसाठी नाही तर सगळ्यांसाठी आहे, की जो खूप वाखाणण्यासारखा आहे आणि त्यांचं कौतुक करण्यासारखं आहे. कारण बरेच जण असे आहेत, म्हणजे मलाही माहिती आहे, की फक्त लिहायचं म्हणून लिहितात, आणि मी खूप प्रयत्न करतो आणि मी गझल लिहायचा प्रयत्न करतोय म्हणून कितीतरी वर्ष लिहित राहतात. पण तसं नाही, ते गझल का चुकते याच्याकडे जाऊन स्वतःसाठी आणि दुसऱ्यासाठी झटणारे हे आमच्या गझलकार आहेत. प्रावीण्य परिवाराच्या ऍडमिन, आणि त्याचबरोबर एक शेर स्पर्धेचं एकही दिवस एकही मिनिट न चुकता संकलन करणाऱ्या, आणि म्हणजेच यात सांगायचा उद्देश एवढाच आहे की कुठलंही काम असू दे ते अगदी मनापासून करणाऱ्या अशा आमच्या लाडक्या आसावरीताई जाधव यांना मी आता पुढची गझल घेण्यासाठी आमंत्रित करतोय. आसावरीताई, तुमची गझल ऐकायची. सर्वांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा. आणि मी माझी गझल सादर करते. डोळ्यात आग आहे वाणीमध्ये खुमारी, डोळ्यात आग आहे वाणीमध्ये खुमारी, समजू नकोस दुर्बल झाली सशक्त नारी, समजू नकोस दुर्बल झाली सशक्त नारी. गुणधर्म मानसाचा आहे किती निराळा, गुणधर्म मानसाचा आहे किती निराळा, ओठात गोडवा पण असते हृदय विषारी, ओठात गोडवा पण असते हृदय विषारी. चालून तीर्थयात्रा केल्या अनेक दामी, चालून तीर्थयात्रा केल्या अनेक दामी, पण विठ्ठला मला तर फळली तुझीच वारी, पण विठ्ठला मला तर फळली तुझीच वारी. इतक्याच कारणाने सक्षम स्वतःच केले, इतक्याच कारणाने सक्षम स्वतःच केले, भेटावयास येते हटकून दुःखदारी, भेटावयास येते हटकून दुःखदारी. देऊन योग्य शिक्षण ज्यांनी तुला घडवले, देऊन योग्य शिक्षण ज्यांनी तुला घडवले, झटकू नकोस आता त्यांची जबाबदारी, झटकू नकोस आता त्यांची जबाबदारी. डोळ्यात आग आहे वाणीमध्ये खुमारी, समजू नकोस दुर्बल झाली सशक्त नारी, समजू नकोस दुर्बल झाली सशक्त नारी. धन्यवाद. क्या वा 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 वा, खूप खूप सुंदर असा. वा वा. वेगवेगळ्या खयाल कसे बांधावे, खरोखर तुमची गझल बघितली की लक्षात येतं. म्हणजे सुरुवात म्यूट करताय आवाज बाकी. थँक्यू. तर वेगवेगळे खयाल कसे एकत्र आणावेत आणि ते आणून सुद्धा ती एक संघ अशी गझल वाटली पाहिजे, हे तुमची गझल ऐकल्यानंतर वाचल्यानंतर नेहमीच कळतं. त्यात ही आजची गझल
की सुरुवातीला तुम्ही अतिशय मस्त असा एक हे दिला, मेसेज दिलाय सगळ्या जगाला, की समजू नकोस दुर्बल आहे सशक्त नारी. म्हणजे कुणीही त्या बाबतीत आता काही हे म्हणायची गरज नाहीये, झाली आम्ही आहोत सशक्त. आणि हे फक्त इतर कुठल्या गोष्टीत नाही, प्रत्येक ठिकाणी जी जी स्त्री आहे, जी भगिनी आहे, ती काही काम करू दे, घरी असू दे बाहेर असेल, तर ती सशक्तच आहे, हे तुमच्या या लिखाणातून कळतंय. आणि त्याचबरोबर डोळ्यात अंजन घालणार सुद्धा तुमच्याकडनं लिखाण होतं, कायमच होत राहतं. म्हणून तुम्ही सांगताय की काही जरी असलं तरी सुद्धा लक्षात ठेव की भेटावयास येते हटकून दुःखदारी, त्यामुळे तू तयार राहा, घाबरून जाऊ नको पण तयार राहा. अशा पद्धतीचा मेसेज तुमच्या ह्याच्यातून कायम मिळत राहतो. खूप सुंदर गझल, खूप सुंदर सादरीकरण. आणि जे आपण कार्यशाळेमध्ये कायम सांगत असतो किंवा वेगवेगळ्या गोष्टी शिकवत असतो, त्यामध्ये कसं लिहावं, कसं सादर करावं, ह्या सगळ्या गोष्टी ह्या गझलेतून आपल्याला नक्कीच मिळतील. आता हे करत असतानाच गझल नेमकं काय किंवा गझलेकडं कशा पद्धतीनं पाहिलं पाहिजे, ही जी दृष्टी पाहिजे, तर ती दृष्टी उपजत असावी लागते. आणि ती उपजत काही लोकांनाच असते, आणि तशापैकीच एक आता आपल्या समोर येणार आहे. म्हणजे गझल त्यांच्या नसा नसात भिनली की अजून एक वैशिष्ट्य आपल्या परिवाराचं, एक आता आठवलं म्हणून सांगतो, की परिवारामध्ये विठ्ठल भक्त किंवा देवभक्त खूप आहेत. मग कोणी विठ्ठलाच्या रूपात त्यांना आळवतो, जसं मगाशी मृदुलाताईंनी वारी आणली आपल्या गझलेमध्ये, तसंच हटकून हरीला आठवण करणाऱ्या अशा आपल्याकडे गझलकार आहेत. त्यांचं मन, मन शब्द मुद्दाम वापरला ते त्यांना माहितीये की त्यांचं मन काय हरी याच्यात असतं. तर अशा मनापासून गझलेला हरी रूपात पाहणाऱ्या आणि हरीला गझलेमध्ये आणणाऱ्या अशा आमच्या नंदिनीताई काळे या आमच्या परिवाराच्या लाडक्या ऍडमिन, किंवा ज्यांच्याकडे बघून परिवार गझल कशी लिहायची हे शिकतो, तर अशा नंदिनीताई माझ्या मोठ्या भगिनी आणि कायम सोबत असणाऱ्या अशा खंबीरपणे, अशा नंदिनीताईंना मी त्यांची नेहमीच असते अशीच एक दर्जेदार गझल घेऊन आपल्या समोर येण्याची विनंती करतो. नंदिनीताई. खूप खूप धन्यवाद सर. खूप जरा जास्ती कौतुक केलं. पण आता मला सगळ्यांनी श्रीहरी घ्यायचा नाही असं सांगितलंय, त्याच्यामुळे मी श्रीहरीला टाळते जरा गझलीतून. एक खूप येतो म्हणे श्रीहरी तुझ्या गझलेत, तर आता थोडस कमी करते मी त्याला माझ्या गझलेतून. परत एकदा सगळ्यांना आपल्या वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. परतही आपण असेच अनेक उपक्रम घेऊयात. आता सरांनी कमिटमेंट केली आहे, त्याच्यामुळे आपल्याला मिळणारच आहे तशी अपेक्षा आहे आम्हाला. आणि मी एक गझल घेण्यापूर्वी परिवारासंबंधित एक मतला आणि 2 शेर घेते आधी. ऐक्यात नांदतो हा परिवार फार सुंदर. आपल्या वर्धापन दिनाच्या पहिल्या वर्धापन दिनाला केलेली गझल आहे ही माझी. ऐक्यात नांदतो हा परिवार फार सुंदर, सौख्यात भासतो हा परिवार खूप सुंदर. नाही कधी कुणाला कसली मिजास येथे, नाही कधी कुणाला कसली मिजास येथे, परिपूर्ण वाटतो हा परिवार खूप सुंदर. आणि एक शेर होता की तेव्हा आपण कुणालाच पाहिलेलं नव्हतं, तर त्याच्यासाठी दिला होता. प्रत्यक्ष पाहिले ना आम्ही कधी कुणाला, प्रेमात राहतो हा परिवार खूप सुंदर. पण आता आपण प्रत्यक्षात पण भेटलो आहोत, तर लागोन दृष्ट कसली नात्यास मानलेल्या, लागोन दृष्ट कसली नात्यास मानलेल्या, नियमित हसतो हा परिवार खूप सुंदर. आणि माझी एक येते की, धन्यवाद सर. मतला असा आहे की, तुझ्या माझ्या मनाच्या का कधी जुळतात वाटा, तुझ्या माझ्या मनाच्या का कधी जुळतात वाटा, विनाकारण स्वतःवरती किती रुसतात वाटा. वा वा वा. जगाला पाहिजे केवळ धमाके अन तमाशा, जगाला पाहिजे केवळ धमाके अन तमाशा, नको तितक्याच अर्थांच्या किती फुटतात वाटा. वा. उराच्या घालमेलीला कसा आवर बसावा, उराच्या घालमेलीला कसा आवर बसावा, असोशीने पहावे तर खुळ्या छळतात वाटा. शेर आहे की, अहम पाळून हृदयाशी समांतर होत गेल्या, अहम पाळून हृदयाशी समांतर होत गेल्या,
मनाचे एकटेपण आता जगतात वाटा आणि सरीमध्ये सईच्या त्या वृथा भिजतात वाटा. वा वा सरीमध्ये सईच्या त्या वृथा भिजतात वाटा. निराशा दाटते तेव्हा उगा झुरतात वाटा. वा वा सुखाची लाभली नाही कुठे सोबत जराही. सुखाची लाभली नाही कुठे सोबत जराही. मुका आक्रोश करताना कधी रडतात वाटा. आणि शेवटचा सर ऐका प्रवीण सर. खरे तर काळ हे औषध जगाच्या वेदनेवर. खरे वा तर काळ हे औषध जगाच्या वेदनेवर. जुने विसरत नवे पाहत पुन्हा रमतात वाटा. तुझ्या माझ्या मनाच्या का कधी जुळतात वाटा. विनाकारण स्वतःवरती किती रुसतात वाटा. क्या धन्यवाद. बात आहे. वा 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 नंदिनी ताई, खूप सुंदर, खूप सुंदर. धन्यवाद सर. म्हणजे प्रत्येकाला अतिशय योग्य वाटेवर आणायचं काम तुमच्या ह्या वाटा गझलीनं केले असं म्हणायला हरकत नाही. वाटेमधून सुद्धा समोरच्या ऐकणाऱ्याला योग्य वाट दाखवली जाऊ शकते हे या गझलेनं दाखवलं. म्हणजे कोणी जर भरकटला असेल तर नक्कीच या गझलेने तो योग्य वाटेवर 100% येईल. आणि त्यातून शेवटचा शेर खरोखर म्हणजे मनात घुसणार आहे की पुन्हा नव्या वाटात नव्या वळणावर रमतात वाटा. खरोखर तसंच आहे, तसं रमावं लागतंच आयुष्यात. आणि तेच तुम्ही तुमच्या लिखाणातून दाखवून दिले. आणि तसं जर कोणी रमत नसेल तर त्याच्या डोळ्यात अंजनी घातले की नाही असं नाही चालणार, तू रमलं पाहिजेस आता पुढच्या गोष्टींसाठी. कारण वाट थांबत नसते आणि त्यासाठी आपण आहोत, वाटेसाठी आपण आहोत. आपल्यासाठी वाट नाही तर आपण चालत राहिलं पाहिजे. खूप सुंदर गझल. पुन्हा पुन्हा ऐकावी अशीच दर्जेदार गझल नेहमीप्रमाणे. आणि तितकंच छान सादरीकरण. आणि त्याच्या आधीच अगदी पहिल्या वर्धापन दिनाला जशी ऐकली होती तशीच गझल आताही पुन्हा 3 शेर ऐकताना खूप सुंदर वाटली. पुन्हा ती आठवली, काही तो दुसरा शेर आठवला जसाच्या तसा. खूप सुंदर, खूप सुंदर नंदिनी. यानंतर सगळेजण म्हणतात की सावली जी आपली असते ती म्हणजे आपली सावलीबद्दल एक थोडस सांगायचं आहे की वेगवेगळ्या प्रकारची सावली आपण दररोज आपली पाहत असतो. पण परिवारामध्ये बरेच जण म्हणतात की प्रणव ही माझी सावली आहे असं. जर तसं खरं म्हणलं तर कीच ती एकतर सकाळची सावली असेल किंवा संध्याकाळची असेल की जी माझ्याहूनही मोठी आहे आणि त्याचा आनंद मला खूप आहे. गझलेमध्ये अतिशय योग्य प्रकारे योग्य प्रकारे वाटचाल कशी करावी हे जर कुणाकडनं जर ऐकायचं असेल तर ते एकमेव म्हणजे प्रणव असेल. म्हणजे कमी वेळामध्ये सुद्धा गझल तंत्रशुद्ध लिहिता येते आणि ती दर्जेदार असते. पण त्यासाठी फक्त हा 3-4 वर्षांचा 4-5 वर्षांचा कालावधी नाहीये, तर त्याच्या मागे त्याची मोठी तपश्चर्या, लिखाण आहे, वाचन आहे. पण तंत्रशुद्धता कशी असावी आणि ती का अंगीकारावी याचं अगदी छान उदाहरण म्हणजे प्रणव. म्हणजे काही जणांना लिहिता येत नाही म्हणून ते तंत्रामध्ये काही ना काहीतरी खोड करतात, काही ना काहीतरी त्यामध्ये पळवाट शोधतात. आणि त्याचं कारण असतं की त्या योग्य मला शब्द मिळाला नाही. त्या लोकांना मला इथं आवर्जून सांगायचं आहे, तुम्हाला जर तो शब्द मिळत नसेल तर तुमचं वाचन कमी पडतं. कारण असं कुठली जगात गोष्ट नाहीये की ज्याला पर्यायी शब्द नाहीये. आणि त्यामुळे आपण तंत्राशी कुठेही तडजोड न करता छान लिहू शकतो. आणि तंत्रासाठी दुसऱ्यांशी भांडणारा, तंत्रासाठी दुसऱ्यांना योग्य वाटेवर आणणारा, तंत्रासाठी कुठलीही तडजोड न करणारा असा आपला प्रणव की जो परिवाराचा आधारस्तंभ आहे असं मी म्हणेन इथं. आणि ते चुकीचं अजिबात नाहीये. तर प्रणव, तुझी गझल जी तंत्रात 100 नाही 500% असणार आहे, मंत्रातही असणार आहे, पण ती तुझ्याकडून ऐकताना एक वेगळा आनंद मिळतो. म्हणून तुला मी आमंत्रित करतो की तुझी एक सुंदर गझल आमच्या समोर आणावीस. प्रणव. मी एक बोलते सर 2 मिनिटं आधी की हो तुम्ही जे त्याला नक्की. प्रतीक दिलं ते खूप आवडलं. आणि तो निश्चितच रात्रीची सावली नाही अंधार पडल्यावर सोडून जाणारी. तो नाही सतत हे तर नक्कीच आहे. नाही, मुळात सावली कशी माहितीये का, अंधार पडल्यावर जात नाही, ती आपल्यामध्ये सामावते. ऍक्च्युली. त्यामुळे कधीच जाणार नाही. आणि
हा एक दिवस निश्चित प्रस्थापित गझलकार होईल असं मी अगदी म्हणजे मनापासून ठामपणे सांगते. पण तो निश्चित तंत्र सांभाळून होईल एवढी पण मी खात्री देते. मग प्रस्थापित होईल की नाही ही शंका आहे. ठीक आहे, आपण आता ही युट्यूब टाकणार तेव्हा फार न बोललेलं बरं. खूप प्रणव खूप भाऊक केलं तुम्ही. हे सगळं ऐकून मी खरंच माझं बामरासी काय थोरपण पायची वाहन पाहिजे. तुम्ही सगळे एवढे मातब्बर लोक असताना मी अगदी काय म्हणतात त्याला हिमालयाच्या शिखरात तुम्ही फक्त पायथ्याचा रहिवासी आहे. थँक्यू व्हेरी मच. संपूर्ण परिवाराला 5व्या वर्धापन दिनाच्या खूप 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 शुभेच्छा. अजूनही आठवतो म्हणजे मी पहिले जेव्हा चालू झाला समूह तेव्हा नव्हतो, थोडा लेट आलो, पण त्या पहिला वर्धापन मला आठवतोय. त्याच्या आधीच सगळं आठवत आहे, एक एक दिवस, आणि दर वर्धापनाला ते आठवण येत राहतेच. तर आज मतला 2 शेर घेतो छोटे आणि मग एक गझल घेतो. तर घात होऊनी शिकतो आहे, घात होऊनी शिकतो आहे, तरी पुन्हा का फसतो आहे. घात होऊनी शिकतो आहे, तरी पुन्हा का फसतो आहे. चंद्राच्याही प्रकाशात मग, चंद्राच्याही प्रकाशात मग रंग गुलाबी बघतो आहे. चंद्राच्याही प्रकाशात मग रंग गुलाबी बघतो आहे. आणि नाते जुळले सोज्वळतेचे, नाते जुळले सोज्वळतेचे, वर्धापन मी जगतो आहे, वर्धापन मी जगतो आहे. क्या बात आहे बाबा. तर सगळ्यांनाच माहिती आहे की मी विपश्यनेला जातो आणि विपश्यनेमध्ये लिहायला वाचायला अलाउड 5 प्रकारचे मौन असतात. आणि विपश्यनेमध्ये इतके जास्त खयाल डोक्यात येतात, इतके प्रचंड जास्त खयाल येतात. आणि मग त्यावेळेस सावरकरांची आठवण येते की त्यांनी कसं केलं असेल. आणि वर्षानुवर्ष मी तेच करतोय. आलेले सगळे खयाल, एक एक तरी शब्द कमीत कमी तो डोक्यात बिंबवतो, तो डोक्यात बिंबवतो. आणि 11व्या दिवशी आल्यानंतर ते सगळं उतरवतो. तर ते खूप मोठा टास्क असतो कधी कधी माझ्यासाठी. बरेच चांगले चांगले खयाल त्याच्यात निघून जातात. पण तिथला नियम आहे, कागद पेन चालत नाही. एक दिवस एक कागद सापडला, एक कागद कुठेतरी होता. आणि माझ्या डोक्यात विचार आला की हा जर कागद हातात लागला तर मी किती लिहू शकेल. कारण 6-7 दिवस झाले होते, डोक्यात हजारो विचार आहेत आणि लिहायला काहीच स्त्रोत नाही. कागद होता पण पेन नव्हती, त्याच्यामुळे तो कागद असून उपयोग नाही. आणि शील भंग कसं करणार ते पण तिथे अलाउड नाही. तर तेव्हा ही गझल आली, ही डोक्यात विचार करून ठेवली होती. आज ती मांडतो की हाच तर आरोप होता लेखकावर, हाच तर आरोप होता लेखकावर, चोरला कागद गझल लिहिली तुझ्यावर. वा 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 हाच वा. आरोप होता लेखकावर, चोरला कागद गझल लिहिली तुझ्यावर. तू जरी बघ मान्य करणे शक्य नाही, तू जरी बघ मान्य करणे शक्य नाही, माफ असते चूक हृदय हे वाहिल्यावर, माफ असते वा चूक वा. हृदय हे वाहिल्यावर. तेच डोळे जे सदा टवकारलेले, तेच डोळे जे सदा टवकारलेले, चिंब झाले शब्द माझे वाचल्यावर, चिंब झाले क्या बात. शब्द माझे वाचल्यावर. हो मलाही द्यायचे आहेच उत्तर, हो मलाही द्यायचे आहेच उत्तर, प्रश्न अवघड प्राक्तनाने मांडल्यावर, प्रश्न वा वा वा. अवघड प्राक्तनाने मांडल्यावर. आणि तू किंवा कविता उभ्या होत्या समोरी, तू किंवा कविता उभ्या होत्या समोरी, मात्र माझा जीव जडलेला तिच्यावर, मात्र माझा जीव जडलेला तिच्यावर. आणि म्हणून मी म्हणतोय की हाच तर आरोप होता लेखकावर, चोरला कागद गझल लिहिली तुझ्यावर, चोरला कागद क्या बात. गझल लिहिली तुझ्यावर. वा धन्यवाद. वा 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 वा. क्या बात. खूप सुंदर. बघा चोरणं सुद्धा किती छान आहे. तर सर आता आपण कार्यक्रमाच्या या टप्प्यावर आलेलो आहोत की आज आज प्रावीण्य परिवाराचे सर्वे सर्व आदरणीय गझलगुरू प्रवीण पुजारी सर, ज्यांनी हे छोटस रोप लावलं होतं 15 मे 2020 रोजी त्यांनी प्रावीण्य परिवाराची स्थापना केली. आणि माळेत एक 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 मणी गुंपावा असे हँडपिक पीपल त्यांनी घेऊन ही गझल विधा सांभाळलेली आहे. आणि ती दुथडी भरून वाहते आहे. आणि जिथे तंत्र शरणता हा सगळीकडे टॉपिक एकदम ट्रेंडिंग असताना, अजूनही तंत्राचा हात धरूनच जिथे विनामूल्य कार्यशाळा घेतली जाते. आणि कार्यशाळा केल्याशिवाय कुणालाही कितीही मातब्बर प्रस्थापित लोक असले तरी त्यांना गझल प्रवीण्य परिवारात आम्ही एंट्री देत नाही. हा नियम अगदी डे 1 पासून, पहिल्या दिवसापासून आम्ही पाळतो आहोत. ते सगळेजण त्या
तंत्राला, त्या गझलेला, गझलेची पूजा करत असल्यामुळे ते आम्ही करू शकतो आणि कितीतरी लोक त्याला पाठिंबा देतात. तर हा जो वटवृक्ष आज संपूर्ण महाराष्ट्राला दिसतोय, म्हणजे अभिमानानं सांगावं असं वाटतं की 20 महिन्यात उपक्रम प्रावीण्य परिवार सोडून कुठेही होत नाही. कुठेही जा, महिनाभर आपले उपक्रम चालू असतात आणि इतक्यात तरी आपलं फेसबुक, युट्यूबवर जाणं कमी झालं, पण लोक विचारतात की काय झालं, का नाही येत आहे. पुन्हा आपण सरांनी सांगितलंय की आम्ही परत बाउन्स बॅक करणार आहोत. तर हा जो एवढा आधारवड झाला, हा जो एवढा मोठा वटवृक्ष दिसतो, त्याचं बीजारोपण आपल्या आदरणीय गझलगुरू प्रवीण पुजारी सरांनी केलंय. त्यांनी प्रावीण्य परिवार प्रस्थापित केला नसता, तर स्थापित केला नसता, तर आज आपण एवढे सगळे एकमेकांशी जुळल्या गेलो नसतो. ही जी नाते आपण आहेत, काय काय सांगू, म्हणजे प्रत्येकाविषयी बोलायचं म्हटलं 3-3 तास जातील कमीत कमी. तर सगळ्यांनीच खरोखर भरभरून एकमेकांना जे प्रेम दिलंय, जी आपुलकी ममता आहे, त्या सगळ्यांचं खरं पाहता मुख्य सूत्रधार त्या बॅकग्राऊंडमध्ये प्रवीण सर आहेत. कारण त्यांनी हा परिवार चालू केला आणि त्यापासूनच आपण सगळे एकमेकांशी जोडल्या गेलो. तर आजच्या या 5 वर्षाच्या वाटचालीसाठी खूप खडतर होती सर, समजू शकतो मी किती हे खडतर राहिलं असेल. स्वतःचा फुल टाइम जॉब सांभाळायचा, संसार सांभाळायचा आणि सोबत स्वतःच्या कला सांभाळायच्या, वेगवेगळे तुम्ही नाटकांमध्ये आहात, तुम्ही स्पोर्ट्समध्ये आहात, ते सगळं करूनही गझलेला वेळ द्यायचा आणि कधीही कोणावर रागवायचं नाही, चिडायचं नाही. म्हणजे एवढी शांती तुम्ही आणता कुठून आम्हाला कळत नाही. तर हे खरंच एवढं सांभाळणं सोपं नाही आणि तुमचा सदैव सपोर्ट आहे, तुमचा सदैव आधार आहे. प्रत्येक कर तू, बघून घेऊ काय करायचं ते. तर हा जो तुमचा ऍटिट्यूड आहे, तुम्ही जो तेवढा विश्वास माझ्यावर टाकलेला आहे की बिंदास की कर, जे करायचं ते बघून घेऊ आपण, काय ना काही त्याच्यातून करता येईल. तर खरोखर त्यामुळेच हा प्रावीण्य परिवार इतकं 5 वर्ष चालत पुढे आलेला आहे आणि अजून आज चंद्रसूर्य आपल्याला ती गझलेची विदा, तंत्रशुद्ध मराठी गझलेची विदा पुढे न्यायची आहे आणि त्यासाठी आपण सगळे वचनबद्ध आहोत, कटिबद्ध आहोत. तर खरोखर तुमचेच आभार मानायचे वाटतात, तुमच्या चरणाशी लीन व्हावंसं वाटतं की तुम्ही तुमच्यातलं साधेपण जे तुम्ही जपलं आहे, तुमच्या गझलेतून जे जपलं आहे, तुम्ही जे सगळ्या परिवारातल्या लोकांसोबत जे जपलेलं आहे, त्यामुळेच आपण दिवसेंदिवस वाढत चाललो आहोत आणि आज 5वा वर्धापन दिन सादर करतो आहोत. तर मला माहिती आहे तुम्हाला स्तुती केलेली आवडत नाही, त्यामुळे मी शब्द आवर्ते घेतो आणि तुम्हाला विनंती करतो की आजच्या या कार्यक्रमाचा जो कळसाची जी गझल आहे, ती कृपया तुम्ही आज आमच्या समोर सादर करा. धन्यवाद प्रणव. सर्वांना पुन्हा एकदा वर्धापन दिनाच्या खूप 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 शुभेच्छा. 5व्या वर्धापन दिनाच्या असंच आपण उत्तरोत्तर वेळ खूप सारे वर्धापन दिन साजरे करू. माझी गझल घेण्यापूर्वी प्रणव, तुझी गझल अतिशय सुंदर झाली, सादरीकरण तितकंच छान झालं. कारण बोलायच्या आधीच तू सुरू केल्यामुळं मला ते मनात राहिलेलं कुठेतरी सांगायचं होतं. कारण अतिशय छान अशी गझल, हलकी फुलकी पण त्यातून छान असं काहीतरी सांगणारी. मग शेवटी कविता आणि तिच्यामध्ये निवडायची वेळ आल्यानंतर आपसुकच पावलं तुझी गझलेकडेही वळलेली आम्हाला दिसली. तर अशी छान गझल आम्हाला तुझी मिळाली ऐकायला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तू म्हणालास तसं खरंच 5 वर्षात बऱ्याच गोष्टी घडत आहेत. त्यातून प्रावीण्य परिवार चांगल्या वाईट वाईट काय फार नाही, पण चांगल्या जास्त अनुभवातून वरती येत आहे. बऱ्याच गोष्टी परिवार म्हणून गोष्टी शिकल्या जात आहेत. प्रत्येक जण वैयक्तिक शिकतोच आहे, माझ्या सहित. पण त्यासोबतच एकत्र येऊन परिवार म्हणून एक वेगळं शिकणं असतं, तेही चालू आहे. आणि त्याचा अनुभव इतका छान आहे की बाकीच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये सगळेजण बघत असतात की एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा नियम म्हणून सांगावी लागते. अरे हा आपल्या ग्रुपचा नियम आहे, हा पाळा, असं म्हणून सांगावं लागतं त्यांना. पण तशी एकदाही मला तशी कोणतीही गोष्ट सांगावी लागलेली नाहीये आपल्या परिवारामध्ये. एकदा फक्त गझल एवढाच विषय आपण या इथे बोलतो हे सांगितल्यानंतर इतर एकही मेसेज आपल्या ह्याच्यात पडत नाही. हे खरोखर स्वतःनं स्वतःला लावून घेतलेले ते नियम आहेत. म्हणजे तिथं वेगळं काही सांगावं लागलेलं नाहीये आणि हे सर्व श्रेय आपल्या संपूर्ण परिवाराचं आहे. याचं कारण मुख्य हे एकच आहे की आपलं सर्वांचं गझलेवरती असलेलं नितांत प्रेम, लिखाणावरती असलेलं निस्सीम प्रेम, आणि याच्यामुळे आपण एकत्र आलोय आणि त्यातून हा परिवार बहरत चाललाय. अजूनही नक्कीच वाढेल. तुम्ही सोबत सगळे आहातच, तुमच्या सोबत हा परिवार मोठा होणार आहे आणि गझलेत नक्की प्रत्येकाचं, तुमचं सगळ्यांचं नाव हे अगदी मनापासून दर्जेदार गोष्टींसाठीच घेतलं जाईल, यात तीळमात्र शंका नाहीये. या 5व्या वर्धापन दिनाच्या अतिशय सुंदर चाललेल्या ह्या मुशायराला
शेवटची गझल माझी आहे. त्यामुळं आता तुम्ही सगळ्यांनी शेवटी मला टाकले म्हणून बाकी ती खूप चांगली आहे वगैरे आहे म्हणून शेवटी असं काही कोणी समजण्याचं काही कारण नाहीये. तर गझल घेण्यापूर्वी मी एक मतला आणि 2 शेर घेतो. ही मतला आणि 2 शेर तुम्हाला सर्वांना माहिती आहेत. नात्यास मोल मिळण्या परिवार हा मिळाला. नात्यास मोल मिळण्या परिवार हा मिळाला. हातात हात धरण्या परिवार हा मिळाला. मज एकटेपणाचा आधार वाटणार. कायम खरोखर आहे, अगदी मनातला आहे. मज एकटेपणाचा आधार वाटणारा हर संकटात लढण्या परिवार हा मिळाला. म्हणून करोना काळात ऍडमिट असताना बेडवरती असताना कार्यशाळा सुरू केली. कारण हर संकटात लढण्या परिवार हा मिळाला. आणि होतो कुठे कसा मी माझे मला न ठावे. कुठंतरी होतो, कोण होतो माहित नाही. होतो कुठे कसा मी माझे मला न ठावे. मजला प्रवीण करण्या परिवार हा मिळाला. तर अशा परिवाराला पुन्हा एकदा शुभेच्छा. आणि माझी एक साधी छोटीशी गझल आपल्या समोर मांडतोय, गोड मानून घ्या. हेच प्रेम का कळले नाही. हेच प्रेम का कळले नाही. मनात दुसरे भरले नाही. हेच प्रेम का कळले नाही. मनात दुसरे भरले नाही. आठवणी तुझ रडले नाही. आठवणी तुझ रडले नाही. पण तुझ्या वाचून उरले नाही. आठवणी तुझ रडले नाही. तुझ्या वाचून उरले नाही. उन्हाळ वाऱ्या समान जगले आहेत असे काही. उन्हाळ वाऱ्या समान जगले सावध होते फसले नाही. उन्हाळ वाऱ्या समान जगले सावध होते फसले नाही. केली नाही कधीच परवा. दिलं सोडून, जे का आलं ते सोडून दिलंय. केली नाही कधीच परवा. रडत कुडत मी जगले नाही. कुठल्याही गोष्टी काढून रडत कडत जगले नाही. आणि शेवटचा शेर आहे, भल्या भल्यांनी साथ सोडली. भल्या भल्यांनी साथ सोडली. पण माझे मी पण सुटले नाही. भल्या भल्यांनी साथ सोडली. माझे मी पण सुटले नाही. हेच प्रेम का कळले नाही. मनात दुसरे भरले नाही. खूप खूप धन्यवाद. खूप सुंदर खूपच सुंदर. मी खूप दिवसांनी सरांची गझल सरांकडून ऐकताना खूप छान वाटलं आज. मी पण बऱ्याच दिवसांनी सादर केले, मलाही छान वाटलं आज खरं. अगदीच सर, अतिशय सुंदर अशी बहारदार गझल तुम्ही सादर केली. अगदीच हलकी फुलकी आहे, पण शेवटच्या शेरामध्ये जे तुम्ही माणसाचा जडलेला अहम आहे, शरीर मधला जो सगळ्यात घातक मानला जातो, त्यावर अगदी सोप्या शब्दात व्यवस्थित बोट ठेवलाय, त्यावर प्रहार केलेला आहे. केली नाही कधीच परवा, रडत कुडत मी जगले नाही. तर हा जो एक माणसाचा धीटपणाचा स्वभाव आहे, जो सदैव तुम्ही तुमच्या वागण्या बोलण्यात मला दाखवला, त्याचं तुम्ही प्रतिबिंब त्या गझलेत पोचलं. तर खरंच खरोखर खूप खूप धन्यवाद. आणि तुम्हाला पुनश्च एकदा पंचम वर्धापन दिनाच्या खूप 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 शुभेच्छा. मी आजच्या कार्यक्रमाची मी इथे सांगता जाहीर करतो. धन्यवाद. असेच भन्नाट उपक्रम घेऊन गझल प्रावीण्य परिवार सदैव आपल्या समोर येईल याची शाश्वती देत तुम्हा सगळ्यांना गझलेच्या अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा. शुभरात्री.